सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून आज मी रेसिपीला सुरुवात करणार आहे. आज मी बनवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी. तर ही भाजी कांद्याच्या पातीची भाजी खंडोबा देवाला अति प्रिय आहे. तसेच ग्रामदैवत जे असतं त्याला सुद्धा ही कांद्याची पातीची भाजी आवडत असते किंवा नैवेद्य चालत असतो. तर काही ठिकाणी कुलधर्म कुलाचार सुद्धा काही ठिकाणी परंपरा जर असली तर त्याला सुद्धा ही भाजी करतात. तर आपल्या परंपरेनुसार आपण ही भाजी करायची की मी सांगितले म्हणून ही कांद्याची पातीची भाजी नैवेद्य म्हणून कोणी करू नका. जेव्हा तुमची परंपरा आहे तर ही कांद्याची भाजी तुम्ही अवश्य करून नैवेद्य दाखवावी. तर हे सगळ्यात जास्त म्हणलं तर खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड देवाला अति प्रिय आहे. तर श्रावणातसुद्धा नैवेद्य चालतो असं काही परंपरा आहेत की तिथं कांद्याच्या पातीची भाजी अवश्य करतात. तर काही परंपरेमध्ये नाही चालत आहे. तर आपल्या परंपरेनुसार तुम्ही ही भाजी बनवा. जर चालत असली तर तुम्ही ही बनवा, तर नाही चालत तर तुम्ही ही भाजी बनवू नका. तर मी कांद्याची भाजीची माझ्या पद्धतीनं तुम्ही कशी करते ते मी आज थोडं सांगणार आहे. तर कांद्याच्या भाजीसाठी आपण डाळी मिक्स करायच्या किंवा 1-2 डाळी सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. तर मी 2-3 4-5 डाळी इथे ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. तर तुमचा ऑप्शनल विषय आहे की कांद्याच्या पातीमध्ये 1 डाळ घालायची का 2 डाळी घालायची. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आपण ॲड करू शकता. तर मी काय केलेलं आहे का मूग डाळ 2-3 डाळी घेतलेल्या आहेत आणि कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये 1 शिटी करून घेतलेली आहे. जास्त शिटी केली तर ती पीठ होऊन जातं. तर 1 शिटी आपण करून घ्यायची. तर त्याच्यानंतर घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण पेस्ट, अद्रक ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकतात तुम्हाला आवडली तर, कोथिंबीर. तर आधी ते कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची, कढीपाक, लसूण कांद्याची पेस्ट, कांदा तर कांद्याचा पातीचाच आहे त्याच्यामुळे लसूण अद्रकाची पेस्ट घालायची आणि हे सगळं आपण कुकरमध्ये काढून घेतलेलं त्या कढईमध्ये घालायचं. तर कुकरमध्ये करून घेतल्यामुळं काय होतं ह्याचा फायदा, एकतर गॅस वाया जात नाही आणि कांद्याची पात थोडीशी निब्बर असते तर ती टस लागत नाही आहे, तर ती छान होती. तर ही भाजी अप्रतिम लागती आणि मेन म्हणजे खंडोबा देवाला अति प्रिय आहे. तर श्रावणात हा नैवेद्य तुमच्या परंपरा असेल तर खंडोबा देवाला हे नैवेद्य करून तुम्ही दाखवू शकता. जर परंपरा नसेल तर तुम्ही ही भाजी करू नका असं मी तुम्हाला म्हणते. म्हणजे परंपरा असेल तर तुम्ही हे नैवेद्य करून दाखवा. तर माझा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या पद्धतीने ही सोपी पद्धत आहे खूप, तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही भाजी आवडेल पण. आणि हे नैवेद्य खंडोबा देवाला करून दाखवायचं आहे त्याच्यासाठी मी ही भाजी बनवलेली आहे. श्रावणात पण करू शकतात किंवा खंडोबाचे षडरात्र असतात तेव्हासुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता. चंपाषष्ठीला किंवा रविवार, खंडोबाचा रविवार असतो त्या दिवशीसुद्धा ही भाजी करून खंडोबा देवाला नैवेद्य दाखवायचं. तर माझ्या पद्धतीनं सोपी पद्धत ही आणि खूप सुंदर भाजी होते, ती अप्रतिम भाजी होते. आणि जेव्हा आपल्याकडे कधी म्हणजे कंटाळा आला भाजीला तर कांद्याच्या पातीची भाजी हमखास खमंग होती आणि छान पण होती आणि खायला पण टेस्ट लागते, तोंडाला एक वेगळीच चव येते. तर ही भाजी आपण करायची. तर अजून काही टिप्स म्हटलं तर तुम्ही तुमच्यामध्ये त्या डाळीमध्ये मी 2-3-4 डाळी टाकले तर तुम्ही 1 डाळसुद्धा वापरू शकता किंवा 2 डाळीसुद्धा वापरू शकता. तर तुमचा ऑप्शनल विषय आहे. तर फक्त मुगाची डाळ घालूनसुद्धा ही भाजी करू शकतात किंवा चणा डाळ घालूनसुद्धा ही भाजी करू शकतात किंवा तुरीची डाळ घालूनसुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकतात. तर मी जास्त डाळी घालण्याचं माझं अजून एक मी मला आवर्जून सांगावं असं वाटते की डाळीमध्ये प्रोटीन असतं. प्रोटीन वेट लॉससाठी सुद्धा चांगलं असतं, चरबी लॉससाठी सुद्धा चांगलं असतं आणि मेटाबॉलिझम चांगलं असतं, म्हणून मी हे डाळी टाकलेल्या आहेत. तर वैज्ञानिक दृष्टीनं सुद्धा ही भाजी म्हणजे प्रोटीनयुक्त भाजी आहे, ती आपण आवर्जून करावी आणि टेस्टसुद्धा एक वेगळीच लागते. ही भाजी तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा ती कशी बनलेली आहे.
तर अजून टिप्स म्हणजे त्याच्यामध्ये असलं तर आपण कोथिंबीर तर मी सांगितलेलीच आहे. ओवा टाकायचा, ओवा असले तर मी ओवा टाकलेला नाही. तुमच्याकडे ओवा असला तर ओवा टाकू शकता. आणि तुम्हाला म्हणजे काय ह्या भाजीमध्ये एखाद्या टाकायचं असलं तर काही, तर ते सुद्धा म्हणजे दुसरे काही म्हणजे अजून एक समजा डाळ तुम्हाला टाकायची असली तर ती डाळसुद्धा तुम्ही टाकू शकतात, किंवा एक डाळीचं किंवा बनवू शकतात. तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण